घड्याळाच्या काट्याच्या उलट दिशेने. हा थांबा सगळे. आता खाली वाकायचं. उजव्या पायाला डावा हात लावायचा. मी एक म्हणलं की उजव्या पायाला डावा हात लावायचा आणि 2 म्हणलं की त्याच्या विरुद्ध कृती. 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2 1 2. वा छान. आता उभे राहा सगळे. हा आता हात उंच करायचे सगळ्यांनी. हात वर करा आणि जोरात टाळ्या वाजवायच्या. ठीक आहे. आता थांबा. आता आपण मुली किती टाळ्या वाजवतात तो. मुलींनी फक्त हात वर करा. जोरात टाळ्या वाजवायच्या. हा मुलींनी हात खाली करा. मुलं हात वर करा. जोरात टाळ्या वाजवा. स्टार्ट म्हणलं की जोरात हसायचा. हा 1 2 3 स्टार्ट. जोरात जोरात हसा. ठीक आहे. आता मोबाईल सगळे वापरताय ना. मोबाईल वर तिकडून जर कोणी जोक केला तर कसं असतं रे तुम्ही. असता की नाही. हा ठीक आहे. आता सगळ्यांनी बैठेंगे. बैठ जाओ. प्राचार्य माननीय दुबल सर, पर्यवेक्षक श्री मोठे सर, सर्व अध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज शनिवार आपला पहिलाच सामुदायिक कवायतीचा तास आहे. विद्यार्थ्यांनी काही हालचाली या ठिकाणी केलेल्या आहेत. तर आता आपण एक कार्यक्रम या ठिकाणी घेणार आहोत. अध्यात्माकडे वाटचाल या कार्यक्रमासंदर्भात आपल्याकडे हबप ज्ञानेश्वर महाराज मिरगुडे, छायाचित्रकार दत्तात्रय भुजबळ सर हे या ठिकाणी आलेले आहेत. ते तुम्हाला या ठिकाणी अध्यात्मासंबंधी माहिती सांगणार आहेत. तुम्हाला मागे म्हणायला लावलं तर तुम्ही 2 ओळी मागे म्हणायच्या आहेत. संपल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातील. या प्रश्नांसंदर्भात तुम्ही वरबोट करायचे, उत्तर सांगायचे. तुम्हाला या ठिकाणी पुस्तक छोटंसं बक्षीस मिळणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी प्रतिसाद द्यायचा आहे. सुदर्शन चॅनल जो आहे टीव्ही चॅनल, तर इथं प्रक्षेपण चालू आहे सध्या तुमचं. त्या चॅनलवर तुम्ही सगळे दिसणार आहात. काय म्हटले, कसं म्हटले, कशा प्रकारे गीत गायलं, कसे प्रश्नांची उत्तरं दिली, हे त्या ठिकाणी शूटिंग होणार आहे. चॅनलवर दिसणार आहे, युट्यूबला दिसणार आहे. त्याचबरोबर 5वी ते 8वीच्या मुलांची साईनाथ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयाची शिस्त ही चांगली दिसली पाहिजे. कोणताही विद्यार्थी गडबड गोंधळ करणार नाही. सूचनेचं तंतोतंत पालन करीन. तर मी पुढील सूत्र हबप ज्ञानेश्वर महाराज मिरगुडे यांच्याकडे देत आहे. धन्यवाद. ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते. त्या ज्ञानाचे मंदिर हे सत्य शिवाहून सुंदर हे. सुंदर अशा साईनाथ विद्यालयाच्या सर्व गुरुजनांना वंदन करून तुम्हा विद्यार्थी बालमित्रांना ज्ञानेश्वर मिटगुलेचा मनापासून मनपूर्वक नमस्कार. मुलांनो, खरं तर आमच्या जुन्या 70च्या पिढीपेक्षा, आमच्या 70च्या पिढीपेक्षा 35ची पिढी हुशार आहे. 35 पेक्षाही तुमची 12, 13, 15ची पिढी हुशार आहे. पण भानगड काय झाले, जरा जास्तच हुशार आहे. हे चांगलं हे एक तर तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. पोहोचलं तरी तुम्ही डोक्यामध्ये घेत नाही. बघा, संतांचे विचार, संतांचे अभंग, काकडा, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वर्षी, प्रत्येक आठवड्याला किंवा प्रत्येक दिवसाला वाजवले जातात आणि ते ताजेतवाने वाटतात. संतांचे अभंग, संतांचे विचार हे आतापर्यंत शेवटपर्यंत टिकणारे आहेत आणि आपल्याला मोठे करणारे आहेत. पण ते आपण डोक्यात घेत नाही. डीजेचं, ऑर्केस्ट्राचं, सिनेमाचं गाणं एकच वर्ष येतं, दुसऱ्या वर्षी गायब होतं, परंतु ते तुमच्या डोक्यामध्ये पडतं. डीजे वाजला की तुम्ही तिकडे धावत पडता, पण हरिपाठ, कीर्तन, भजन इकडं तुम्ही जात नाही. मला सांगा, ते डीजेचं गाणं
7 वर्षापूर्वी एक गाणं आलं होतं, एका बाईचं नाव होतं, ते किती वर्ष टिकलं? काय बाईचं काय गाणं होतं? बाईच्या नावावर गाणं होतं बघा. काय नाव होतं त्या बाईचं? जनाबाई, मीराबाई, बहिणाबाई, मुक्ताबाई, काय नाव होतं? हा, शांताबाई, बरोबर, शांताबाई. अरे शांताबाई माहितीये, पण जनाबाई मीराबाई माहिती तुला? मीराबाई माहिती आहे का? मीराबाई नाही माहिती? अरे मीराबाई ते भजन आहे, 2 ओळी माझं म्हणायच्यात. आपण तो मी याच्यासाठी म्हणायला सांगतो, या 2 ओळीचा अर्थ काय होतो तो डोक्यामध्ये घ्यायचा आणि त्याप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. हा विश्वास देण्यासाठी संत निळोबाराय दिंडीतर्फे मी तुमच्या समोर हजर आहे. बघा, मीराबाईचं एक भजन होतं, मागं म्हणा, जैसी लागी लगन मेरा हो गए मगन, ओ तो हरी 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 गुण गाने लगी. 2-4 मुलींना तोंडच उघडली नाही आणि 1-2 मुली नुसत्याच गालात हसल्या. आता मी कुठे तुम्हाला मुंडी बदनामी म्हणायला सांगितले? संतांच्या अभंग, संतांच्या अभंगातलं एखादं चरण, एखादं वाक्य आपल्या डोक्यामध्ये बसलं, मनामध्ये ठसलं, शरीरामध्ये भिजलं तर जीवनामध्ये तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. मुलींनो, अभंग या शब्दाचा अर्थच असा आहे, त्याच्या आयुष्यामध्ये 2-5 अभंग पाठ असतील, एका चरणाप्रमाणे वागण्याचा, जगण्याचा प्रयत्न केला तर तुमचं जीवन कधीच भंग होणार नाही. आता मी चरण म्हणायला सांगितलं, काय? जैशी लागी लगन. काय अर्थ होतो याचा? जैशी लागी लगन याचा अर्थ काय होतो? मीराबाईला श्रीकृष्णाच्या भक्तीची एवढी आवड, एवढी गोडी निर्माण झाली होती आणि मीरा हो गई मगन म्हणजे मीराबाई श्रीकृष्णाच्या भक्तीमध्ये एवढी तल्लीन, लीन, मग्न झाली होती. तसं जर तुम्ही अभ्यासामध्ये मग्न झाला तर जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकणार नाही. असं होणार आहे का? एखादा पाकिस्तानचा आतंकवादी आणि चीनचा सैनिक येईल आणि म्हणाले, बाळ्या घालू का गोळ्या? लय अभ्यास करून कॅप्टन होऊ नको, कलेक्टर होऊ नको असं दुसरा येऊन म्हणणार एका सीमेवरनं? जगातली कोणतीही शक्ती तुम्हाला मोठं होण्यापासून रोखू शकत नाही. फक्त या मीराबाईच्या अभंगातलं चरण आहे ना, तशी लागी लगन म्हणजे तशी तुम्हाला अभ्यासाची गोडी निर्माण करा. आणि मीरा हो गई मगन म्हणजे मन लावून मीराबाईनं श्रीकृष्णाचं भजन केलं, भक्ती केली. तसं जर तुम्ही मन लावून अभ्यास केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. मित्रांनो, माणूस जीवनामध्ये 2च प्रकारे मोठा होऊ शकतो. किती प्रकारे? किती? एक तर शिकून, दुसरं सवरून. शिकून म्हणजे शिक्षण, क्षणाला शिकायचं असतं. लहानपणी तुम्हाला गोष्ट होते, 2 लहान प्राण्याची शर्यत लागते आणि त्यातला एक जण जिंकतो. कोण जिंकतो? कसा चपळ होता, एक असं का जिंकला? का? तो थांबला नाही, झोपला नाही, त्याला कंटाळा, आळस आला नाही. मग या लहानशा गोष्टीपासून तुम्ही काय शिकायचं? काय शिकायचं? बघा, प्रत्येक धड्यामधून काहीतरी धडा घ्यायचा असतो, प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी बोध घ्यायचा असतो. त्या लहानशा गोष्टीपासून तुम्ही एवढं शिकायचं की थांबायचं नाही, कंटाळा करायचा नाही, आळस करायचं नाही. रोजच्या रोज नियमित अभ्यास, गृहपाठ, होमवर्क केला तरच तुम्ही ही जीवनाची शर्यत जिंकणार आहात. शिक्षण म्हणजे क्षणाला शिकायचं आणि शिकून म्हणजे शिक्षण आणि शिकून सवरून. बघा, एखादा माणूस म्हणतं, अरे तिकडे तिकडे थंडमंगल करतोस, उन्हाळ्या करतोस. शिकून सवरून काहीतरी मोठा हो. शिकून सवरून म्हणजे शिकून म्हणजे शिक्षण आणि सवरून म्हणजे सवरून. सकारात्मक अर्थाचे जेवढे शब्द, सत्य, सदाचार, संयम, सुविचार, संतांच्या प्रत्येक विचारामध्ये माणसाचं जीवन बदलण्याचं सामर्थ्य असतं. एक चांगला विचार घेऊन जगण्याचा, वागण्याचा प्रयत्न केला तर तुमच्यातला प्रत्येक जण मोठा होऊ शकतो. सरांना एक माझी विनंती आहे, तर तुम्ही पोरांना शिकवता, मला सांगा तुमच्या शाळेतल्या किती जणांचे 2 अभंग पाठ आहेत? फक्त 2 अभंग, 2 कविता पण नाही. तुम्ही कीर्तनाला जाता, तुमच्यातले किती जण गावात कीर्तन झाल्यावर कीर्तनाला जाता? तुम्ही तुमच्या गावात हरिपाठ होतो? हरिपाठ
हरिपाठाला किती जण जातात? हरिपाठाला 4-6 जण जातात. ते नक्की मोठे होतील. हात खाली करा. तुमच्या गावात कीर्तन होतं, तुम्ही एकाने हात केला नाही. मग तुम्ही मी पाहिले, तुम्ही लहानपणी 4वी-5वीला असताना कीर्तनाला एक बाजूला कीर्तन होतं आणि तुम्ही कीर्तनात जाता. पण कधी जाता माहितीये का? हा, काल्याचं कीर्तन झालं का मग लाईन मध्ये असता. कशाला? भोजन. मुलांना भोजन आणि भजन. भोजन आणि भजन या शब्दामध्ये फक्त एक काना एक मात्रा एवढंच अंतर आहे. परंतु काल्याच्या कीर्तनाचं केलेलं भोजन फार तर उद्या सकाळपर्यंत आपल्या पोटामध्ये राहतं. उद्या सकाळी गुडगुड वाजून घेतं. राहतं महिनाभर राहत नाही. संतांचा एखादा विचार, एखाद्या अभंगातला एखाद्या शब्दाचा अर्थ जर तुमच्या डोक्यामध्ये बसला तर तो तुमच्या अंतापर्यंत तुम्हाला मोठं करूनच घेऊन जाईल. बघा, हरिपाठामध्ये एक 38 नंबरचा अभंग आहे. अवघाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. मुलांनो, काय अर्थ होतो या वाक्याचा? अभंगाचा पहिलं चरण आहे, अवघाची संसार सुखाचा करीना. म्हणजे कोणाचा संसार म्हटलंय? कोणाचा म्हटलंय? पप्पा, मम्मी, गुड्डी आणि नुटू चौघांचा म्हटलंय का? अवघाची संसार म्हणजे अख्ख्या जगाचा संसार सुखाचा करेल आणि आनंद भरणं तिन्ही लोक म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ सगळीकडे आनंद निर्माण करेल. अभंगाच्या एका चरणाचा अर्थ एवढा मोठा असतो, पण तो तुमच्या डोक्यामध्ये बसत नाही. मला सांगा, तुमच्यातले दररोज शाळेत येताना देवळात जाऊन देवाच्या पाया पडून किती जण येतात? ठीक आहे, 75% येतात. 70% हात खाली करा. आता जे पडतात पाया ते देवाच्या पाया पडून या. पण तुम्हाला खरंच मोठं व्हायचंय का? मानव जीवनामध्ये दोनच प्रकारे मोठा होऊ शकतो. संतांचे विचार समजण्यासाठी तुम्हाला 1 मिनिटाचं काम सांगतो. खरं सांगा, तुमच्यातले शाळेत येताना आई वडिलांच्या किती पाया पडून येतात? फक्त 10%. मी मित्रांनो, जे देवाच्या पाया पडतात त्यांनी देवाच्याही पाया पडा, ते काय सोडू नका. पण तुम्हाला खरंच मोठं व्हायचंय. मला सांगा, तुम्हाला खरंच मोठं व्हायचंय का? व्हायचंय ना? फक्त 1 मिनिटाचं काम आहे. फक्त 1 मिनिटाचं काम आहे. जास्त वेळ लागत नाही त्याला. घरून तुम्ही देवाच्या पाया पडल्यावर, देव तुम्हाला देवळात गेल्यावर वर प्रसादी शिर्डीच्या साईबाबाच्या मंदिरामध्ये गेला तर तुम्हाला जेवायला मिळेल. परंतु तुम्हाला देवाच्या पुढे देवळात डोकं फोडलं तरी तुम्हाला देव एक बिस्किटचा पुडा देणार नाही. पण तुमची आई ती तुमचं आवरून देते, तुम्हाला डबा देते, काहीतरी खायला देते. घरून निघताना एक काम करा, तुम्हाला खरोखर मोठं व्हायचं असेल तर जे आई किंवा वडील जे घरी असतील ना, त्याच्या पाया पडा. त्याच्या पाया पडा, त्याच्या रोज पाया पडा. आणि पाया पडल्यावर तुम्ही सुरुवात केल्यावर 8 दिवसामध्ये तुम्ही फेक दिसेल. तुम्हाला 8 दिवसामध्ये तुम्हाला कळेल. तुमचे आई वडील म्हणतील, अरे आमची सोनी किती गुणाची आहे, आमचा सोन्या किती शहाणा झालाय, रोज आमच्या पाया पडतात, एवढी आमची गुणाची बाळ आहेत. मग यांच्यासाठी आम्ही काय केलं पाहिजे? किंवा तर रान केलं पाहिजे, काबाड कष्ट केलं पाहिजे. तुम्ही जर 8 दिवस पाया पडला ना फक्त, तर तुम्हाला हे फिट जाणवेल. तुमचे आई वडील म्हणतील, तुमच्यासाठी रक्ताचं पाणी करतील, हाडाचं काळं करतील, घामाच्या धारा घालतील, पण तुम्हाला शिकवून सवरून मोठं करतीलच. म्हणून पडणार का पाया सगळेजण? 8 वर्षाला सगळेजण कोण पाया पडणार? लाल शेटवाला नाही पडणार का? सगळेजण पडा. नक्की मोठेवर 1 मिनिटाचं काम आहे. दुसरा मिनिट लागत नाही. हात खाली करा. फक्त येताना जोड हात जोडून पटकन वाकायचं आणि डबा घेऊन निघायचं. 8 दिवसानंतर तुमचे आई वडील म्हणतील, आमची पोरं किती गुणाची झाली आहेत. आणि दुसरं एक 10 मिनिटाचं काम आहे. करणार का 10 मिनिट? बरं, आठवड्याचे तास किती? एका आठवड्याचे तास किती? एका आठवड्याचे, एका दिवसाचे तास 24. एका आठवड्याचे किती? 24चा पाडा कोणाला येतोय? 24 7 एका आठवड्याचे तास. एका आठवड्यातला फक्त 1 तास तुम्ही जर खरोखर कारणे लावला ना, जो तुम्ही मोबाईल मध्ये घालवता, टीव्ही मध्ये घरी बसता, इकडे तिकडे उन्हाळ्याच्या करत फिरता, तो 1 तास जर तुम्ही खरोखर कारणे लावला ना, तर तुम्हाला अध्यात्म, परमार्थ, संस्कार आणि सौरून म्हणजे काय, जीवन सफल कसं होतं हे नक्की कळेल. एका आठवड्याचे तास किती? 24चा पाडा कोणालाच येत नाही का? 24 7 किती? सांग किती?
24 सांग पटकन. 168. 24 बघा. पाडा एखादा येत नसला बघा, गणित तुम्हाला पेपर सोडवायला येतो आणि तुम्हाला पाडा येत नसला ना, तुम्ही पहिले तेच बघता किती तुम्हाला एक डोकं सांगतो थोडक्यात. पाडा येत नसला 25 येतं ना सगळ्यांना. 25 येतं ना. 25 किती? 175 हे सगळ्यांना येतं. मग 24 करण्यासाठी काय करायचं? 7 फक्त कमी करायची. 1 कमी ना, फक्त 175 मधून 7 वजा 168. मग त्या 168 तासापैकी तुम्ही फक्त 1 तास, आठवड्यातला रविवारच्या सुट्टीचा फक्त 1 तास, सुट्टीमध्ये तुम्ही फिरत असता, कंटाळा येतो, घरी मोबाईल टीव्ही बघून दबलेले असता, आणि त्यावेळेला तो 1 तास फक्त जर तुम्ही काढणी लावला तर तुम्ही मोठे व्हाल. करणार आहे का प्रयत्न? करणार आहे? बघा, मोबाईल टीव्ही रविवारची सुट्टी असते, तो रविवार सुट्टीचा संध्याकाळी प्रत्येक गावामध्ये ज्याच्या घराच्या 1 किलोमीटरच्या आतमध्ये मंदिर आहे तिथं हरिपाठ होतो. हरिपाठ होतो का नाही आजूबाजूला? आणि मग तिथं 2 माणसं म्हणत असतात. त्या बाजूला एक जण म्हणत असतो हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. दुसरा म्हणतो पुण्याची गणना कोण करी, आस्वारी संसाराची वेगवेगळं करी, वेदशास्त्र उभारी, बाह्य सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाच्या पुन्हा द्वारकेचा. म्हणजे एक जण एक वाक्य म्हणत असतो, दुसरा जण दुसरं वाक्य म्हणत असतो, आणि ते म्हणत असताना त्यांचं मन फक्त त्या तिथंच असतं. त्यांच्या डोक्यात फक्त एकच विचार असतो, त्याच्या पुढे काय म्हणायचंय. त्यावेळेला त्यांच्या डोक्यामध्ये जगातलं कोणतंही दुःख, संसारातल्या कोणत्याही कटकटी, जीवनातल्या कोणत्याही समस्या अडचणी डोक्यात नसतात. त्यांचं डोकं त्यावेळेला फक्त त्या अध्यात्मात लागलं असतं, परमार्थाकडे, त्या सारीपाठातल्या पुढे काय म्हणायचं. म्हणजे त्यावेळेला त्यांचं चित्त, बुद्धी, मन एकाग्र, स्थिर, शांत आणि पवित्र होतं. मला सांगा, अभ्यास करण्यासाठी मन शांत पाहिजे ना, स्थिर पाहिजे ना, बाहेर डीजे वाजा अभ्यास होईल तुमचा? मन शांत करण्यासाठी, पवित्र करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी, देवाला आळवणी करण्यासाठी फक्त 1 तास आठवड्यातलं हरिपाठाला जा. ज्याच्या घराच्या जवळ आहे त्यांनी जा. आणि घरी जाताना एक काम करा, तुमची आई किंवा वडील एखादा व्यसन करत असला, गुटखा खात असला, दारू पित असला, तो जर घरात असला ना, त्यावेळेस त्यालाही घेऊन जा. तो पण सुधरेल. देवाच्या दारामध्ये तुम्हाला वाटत असेल देव काय करतो, देव आहे का नाही, देव आहे का नाही, देव आहे का? काय काय म्हणतात देव नाही, काय काय म्हणतात, म्हणजे काय काय टिंगर करतात. अरे हे वारकरी लोक उगच पंढरपूरला जातात, 20-25 दिवस वाया घालवतात, उगच आपलं टाळ कुटतात, उगच विठ्ठल विठ्ठल म्हणतात. पुढे देव आहे का? देवाचं दर्शन होतं का? ना देव भेटलाय का? मुलांनो, तिथं देव दिसत नाही. देव डोळ्यानं दिसत नाही, पण तिथं गेल्यावर आमचा वारकरी फक्त कळसाचं दर्शन होतं. ते पण घाईमध्ये होतं. काही 4-4 तास लागतात लाईनला, त्यांचं दर्शन होतं. पण देव दिसत नसला तरी. एकानं बघा, एक 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आम्ही या रोडनं, पुणा रोडनं येत होतो. त्या वरवणच्या जवळ आमची गाडी पंक्चर झाली. गाडी पंक्चर झाल्यावर आम्ही टायरवाल्याकडे गेलो. तो टायरवाला काय कन्नड नव्हता, तामिळनाडूचा नव्हता, तो होता महाराष्ट्रातला. आणि मग ते तरुण होता, त्या तरुणाला 25-30 वर्षाचा तो तरुण, त्याला हुक्की आली. आता म्हणला, महाराज तुम्ही पंढरपूरला जाता, तुम्हाला तिथे देव भेटतो का? काय फायदा होतो, काय फायदा होतो? मी म्हटलं होतो फायदा. मला सांगतो म्हणला, देवच नाही, उगाच पुढे देव दाखवा मला. मी म्हटलं ठीक आहे, तुम्हाला लाईट आहे का नाही? आपल्या घरामध्ये लाईट आहे का नाही? आणि मग ती लाईट त्या वायर मधून येते, त्या वायर आपल्याला दिसते, पण लाईट दिसते का वायर मध्ये? त्याला म्हटलं वायर मध्ये लाईट दिसते का? लाईट आहे का नाही? तसा देव आहे कुठेतरी. तो आपल्या घरापर्यंत येतो, उजेड करतो, पण आपल्या मनामध्ये भाव, भक्ती, श्रद्धा जर असेल ना, तर तो देव आपल्याला पावतो, आपल्याला मोठं करतो, आपल्याला सुख देतो, शांती देतो, समृद्धी देतो, समाधान देतो. मी त्याला म्हटलं की लाईट तुला वायर मध्ये दिसत नाही, पण लाईट आहे. मला सांग म्हटलं, कोरोना होता का नाही? त्याला म्हटलं कोरोना होता का नाही? कोरोना आहे का नाही? आलता का नाही कोरोना? मग कोरोनाचा जंतू आपल्याला कोणाला दिसला का? मग कोरोना होता, पण जंतू. मला सांग, तू हवा भरतो आमच्या गाडीमध्ये, तुझ्याकडे हवा भरायला आम्ही आलोय, हवा आहे की नाही सगळीकडं? तू म्हणला आहे. मग दिसती का? दाखव तुला कोण दिसती का?
हवा आहे पण दिसत नाही ती तुझ्या प्रेशर मध्ये आहे. तुझ्या प्रेशर मध्ये हवा आहे, बाहेर हवा आहे ती आम्ही भरू शकत नाही. त्या प्रेशर मध्ये हवा आहे ती भरण्यासाठी तुझ्याकडे आलो. तसं आम्ही पंढरपूरला जातो. पंढरपूरला जरी कळस पाहिला, विठ्ठलाचं मंदिराचं मंदिर जरी पाहिलं तर आम्हाला ऊर्जा मिळते. तिथून आम्हाला विठ्ठलाचं प्रेशर मिळतं. आणि मग आमचा वारकरी वर्षातले 345 दिवस 20 तास वारीमध्ये असतो. 20 दिवस आणि 345 दिवस शेतीमध्ये काबाड कष्ट करतो. आणि ते कष्ट करण्यासाठी त्याला तिथं ऊर्जा मिळते, ताकद मिळते, शक्ती मिळते. अंतरातून त्याला वाटतं काहीतरी करावं. मग देव आहे का नाही? आहे ना, देव आहे. अहो कुठे देव मला सांगा. आई म्हणताय देवाची संख्या किती कुठे आहे? जरा ताट बसा. कंटाळा आलाय का? ताट बसा. कारण तुम्ही हे मोबाईल मध्ये टीव्ही मध्ये दिसणार आहात, एका चॅनलला दिसणार आहात. तर ताट बसा. देवाची संख्या किती कोटी? त्याची देवाची नाव सांग. 33 कोटी. म्हणजे मुलींनो मला वाटतं 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे असं काहीतरी असावे. नाथ संप्रदायाचे देव त्याचा एक प्रकार, वारकरी संप्रदायाचे त्याचा एक दत्त, म्हणजे वेगवेगळे संप्रदाय आहे. अशा प्रकारे 33 प्रकारचे असे काहीतरी संकल्पना असावी. त्याला 33 कोटी. कोटी म्हणजे प्रकार. तर माझ्या मतानं आजही आपल्या देशामध्ये 33 कोटी देव आहेत. माहिती आहे का? पाहिलीत का तुम्ही? जिवंत 33 कोटी. करेक्ट भारताची जी लोकसंख्या आहे ना त्या 146 कोटी पैकी 33 कोटी जिवंत देव आहेत. कोणते देव आहेत माहिती आहे तुम्हाला? काय माहिती? माहिती आहे. तुम्ही रोज बघता, तुम्हाला रोज माहिती आहे. बघा 146 कोटी लोकसंख्येपैकी आपल्या देशातले अंगणवाडी पासून, बालवाडी पासून मास्टर डिग्री पर्यंत ते निष्पाप, निरपेक्ष, सात्विक, निर्भेळ वृत्तीचे जे विद्यार्थी आहेत ना ते विद्यार्थी निष्पाप असे तुम्हीच खरे देव आहात. तुम्ही त्यांची सरकारी आकडेवारी विद्यार्थ्यांची बरोबर 33 कोटी आहे. आणि तुम्ही 33 कोटी विद्यार्थी. तुम्ही खरे देव आहात. आणि तुमच्यातलं देव पण टिकवण्यासाठी, जगवण्यासाठी, जागवण्यासाठी आमच्या वारकरी संप्रदायातर्फे हा छोटासा प्रयत्न. ना रावळी, ना देवळी, ना कोणत्या विटेव. विद्या मंदिरात साक्षात 33 कोटी देव. ज्ञानियांचा वाचुक्याचा वंश तुमचा तोच आहे. आपल्याही रक्तात थोडा ईश्वराचा अंश आहे. ईश्वर देव म्हणजे ते काय असतं? आत्मा हात परमेश्वर. आपण एखाद्या फोकाड्याला अन्न दिलं, लोक एवढ्या दिंडीला जेवण पुढे मिळतात. आमचे 25 लाख वारकऱ्यांना एकही वारकरी उपाशी राहत नाही. एकही वारकरी. आम्ही दिंडीत पळत असताना आम्हाला वाटलं आता कुठं जेवायचं, पण ऑटोमॅटिक आम्हाला जेवण मिळतं. कुणीतरी शेजारचा म्हणतो जेवलात का? जेवू घालतो. 3 एका वेळा 3 जण बोलवतात. दिंडीत कुठं देव जेवण मिळत नाही. तो देवाला काळजी सगळ्यांची. देवा काळजी, सगळ्यांची काळजी आहे. आता मला सांगा पंढरपूरच्या दिंडीमध्ये कोणी पंढरपूरला गेले ना? गेलतं का दिंडीचा सोहळा बघायला? बरं जाऊ द्या, सगळे गेले नसतील. टीव्ही मध्ये पाहिलं असेल पंढरपूरचा सोहळा. टीव्ही मध्ये तुम्ही पाहिला असाल. वाकरी पासून मंदिरापर्यंत, इकडे सोलापूर हायवे पासून, बोहड हायवे पासून तर मंदिरापर्यंत लाईन लागलेले असतात. आणि वाकरी पासून ज्ञानोबरायाची पालखी, तुकोबरायाची पालखी एकाच वेळेला दिसते. त्या रोडच्या डिव्हायडर असतो एवढा मोठा. ए बाळा काय झालं? तर एका शाळेमध्ये मी रामायणाचा दिवस होता, रामनवमीचा दिवस होता. सरांनी सांगितलं रामायण सांगा पोरांना. थोडं रामायण टीव्हीला बघितलंय. मग मी रामाचा जन्म, सीता स्वयंवर, लंका दहन, रावणाचा वध, विभीषणाचा अभिषेक आणि रामानं आपल्या बापाची आज्ञा कशी पाळली. तो वनवासाला निघाला. भरतानं आपल्या बंधुप्रेमापोटी गादी स्वीकारली नाही. सगळं सांगितलं. रावणाला कसं मारलं, कुणी मारलं, कधी मारलं, कोणतं अस्त्र वापरलं, सगळं सांगितलंय अर्ध्या तासामध्ये. आणि पाहिलं एका मुलाचं लक्ष नव्हतं. त्याला विचारलं अरे बाळा रावणाला कोणी मारलं रे? रावणाला कुणी मारलं? तो म्हणतो मी नाही मारलं, मी याला मारलं. मग तुला रावण काय सापडणार? तुझं शाळेत काय लक्ष नसतं तर रावण कुठे सापडणार? तुमचं लक्ष काय सध्या? काय लक्ष तुमचं? टीव्ही, मोबाईल, डीजे, काय लक्ष तुमचं?
तुमचं लक्ष काय? लक्ष म्हणजे ध्येय काय सध्या? पाटलांचा बैलगाडा? काय लक्ष काय तुमचं सध्या? तुमचं लक्ष आहे मुलांना शिक्षण. शिक्षण म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्याचा मार्ग. शिक्षण म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करण्याचा मार्ग. लोक मेल्यावर स्वर्गात जाण्याची इच्छा व्यक्त करतात, पण शिकला सवरलेला माणूस या पृथ्वी तलावर स्वर्ग निर्माण करू शकतो. एवढी ताकद या शिक्षणामध्ये आहे. आणि मुलांना शिक्षणाची संधी आयुष्यातून एकदाच असते. शिक्षण एकदा काय होतं, एखादी मुलगी मामाच्या गावाला जाते, पोरं बैलगाड्याकडे जातात किंवा कुठेतरी जातात, 4 दिवस शाळा बुडवतात. पर्यायानं मग त्यांचा पोर्शन, अभ्यास, गृहपाठ सगळा मागे राहतो. तो त्यांना कव्हर होत नाही आणि जीवनाच्या शर्यतीमध्ये ते मागे पडतात. म्हणून आयुष्यातला 1 आठवडा, 1 तास सुद्धा वाया घालू नका. त्याप्रमाणे धनुष्यातून सुटलेला बाण परत माघारी टिकून फिरू शकत नाही. त्याप्रमाणे अभ्यासाचा गेलेला 1 तास सुद्धा परत मिळणार नाही. म्हणून मुलांनी तुमचं लक्ष फक्त शिक्षणाकडे पाहिजे. मित्रांनो, जरा कान खोलून ऐका. विद्या हे गरिबाचं धन आहे. विद्या हे गरिबाचं धन, श्रीमंतांचा अलंकार आहे. आणि असं धन आहे जगातला कोणताही तोटा तुमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. तुमच्या खिशामध्ये हे मागचा मागला खाली मुंडी. मला सांग, होय बाळा, हे बाळू, तुझ्याकडे 100 रुपये आहेत. तुम्हाला एखादा 8 आण्या चाललाय आणि 2 चोरटे आले, काढून घेऊ शकतात का नाही? मग तू ते काय पैसे मातीत ठेवतो का खाली? मी तुमच्यासाठी आलोय सर. एक सामाजिक समस्या आहे की का फिरतोय, तर महत्वाचं कारण सांगतो. मुली 8वी ते 12वीच्या मुली मोबाईल, टीव्ही आणि कोणत्याही प्रलोभनाला बळी पडून काही वेळी मुली फेल होतात किंवा व्हायबल होतात. पण मोठ्या मुली नाही, ते तो तिथे विषय सांगणार नाही. पण ही मुलं, यांचाही विषय नाही हा, खरं तर यांचाही विषय नाही. 10वी 9वीची मुलं टुकारपणा करतात, सरांचं ऐकत नाही, बापाचं ऐकत नाही आणि आपलं करिअर करत नाही. आणि पर्यायानं काय होतं माहित आहे? आपल्या देशातली, आपल्या महाराष्ट्रातली प्रत्येक गावात एक समस्या आहे, सामाजिक समस्या आहे. प्रत्येक गावातले 10 ते 12%, 10 ते 15% मुलांची लग्न होत नाही. आणि ती कोणत्या होत नाहीत? जे आता शाळेमध्ये नीट अभ्यास करत नाहीत, सरांचं ऐकत नाहीत, टंगळ मंगळ करतात, आपलं करिअर घडवत नाहीत. पुढे डीजे पुढे नाचून तिथं जाऊन खायला प्यायला शिकतात, पुढे पुढे धाब्यावर जाऊन बिघडतात. अशा तुकार बेकार मुलांची लग्न होत नाही. कोणती मुलगी लग्न करणार आहे? तुकार जो बेकार, ज्याने काय आपलं करिअर घडवलं नाही. हे करिअर तुम्ही घडवलं तर तुमची लग्न होणार आहे. तुम्ही राष्ट्रपती होणार नाही. मला माहिती आहे तुम्ही राष्ट्रपती होऊ शकत नाही, APJ अब्दुल कलाम होऊ शकत नाही, झाकीर हुसेन प्रमाणे राष्ट्रपती होऊ शकत नाही. पण परत कमीत कमी तुम्हाला पती व्हायचं असेल तर आपलं करिअर घडवा. नाहीतर लग्न होत नाहीत पोरांची, बेकार बोंबलं फिरतात. सोलापूरला मोर्चा निघाला होता, 35 वर्षाची झाली, अशांची लग्न झाली नाहीत. त्यांनी मोर्चा काढला जिल्हाधिकारी कचेरीवर आणि तिथं सगळे नाचायला लावले. जिल्हाधिकाऱ्याबरोबर तर मोठ नाचायला लागले, आम्ही लग्न आलो, आम्ही लग्न आलो. पहिले तुम्ही शाळेत असताना अभ्यास करायला काय झालं? आणि मग कशी लग्न होणार होती त्यांची? म्हणून माझी विनंती आहे, आता करिअर करा. तुम्ही परत म्हणाल कुणी आम्हाला सांगितलं नाही, आम्हाला काय माहित असं का आमचं करिअर झालं नाही म्हणजे आमची लग्न होणार. म्हणून मुलांनी, आता तुम्ही लहान आहात, तुम्हाला पण अर्थ कळतो. पण मी आता काय सांगत होतो सांगा, कोणाचं लक्ष आहे? काय सांगत होतो? 25-30 लाख वारकरी गेल्या वर्षी होते. पंढरपूरला वाखरीपासून मंदिरापर्यंत लाईन लागले होते. मधल्या डिवायडरवर म्हातारी माणसं, म्हाताऱ्या बाया मधल्या डिवायडर होत्या. आणि आपल्या देशातला हा वारकऱ्यांचा दिंडी सोहळा पाहण्यासाठी मुलांनो बाहेरच्या कंट्रीतल्या त्या फॉरेनवाल्या, हाफ चड्डीवाल्या, हाफ कटवाल्या बाया बघत होत्या. डिवायडरवर उभ्या राहून त्या इकडं बघायच्या, यानं बघायच्या. दिंडीतले लोक अनंतानं बेहोश होऊन नाचतात, कुणी फुगड्या खेळतात, कुणी माऊली माऊली म्हणतं, कुणी मागून 5 नंबर, निळ्या शर्टच्या माग. तुम्हाला काय यांना दोघांना तर सोडा जरा, यांना काहीतरी प्रायव्हेट बोलायचे. मी तुमचं प्रायव्हेट बोल, माझं मी तुम्हाला सांगण्यासाठी आले. तुमच्यातला प्रत्येक जण मोठा व्हायला पाहिजे, करिअर घडलं पाहिजे. शिकून आणि सवरून एकच मार्ग आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही. हा मार्ग भरपूर आहे, पण हा शिक्षण हा एक मोठा मार्ग आहे आणि हा राजमार्ग आहे.
या शिकून तुम्ही मोठं होऊ शकता. आता वेळ संपत आलेला आहे. सगळे वारकरी आनंदाने नाचत असतात. कुणी ज्ञानोबा तुकाराम, माऊली माऊली, पुंडलिक वरते, हरी विठ्ठल असा गजर करत हे आमचे वारकरी नाचत असतात. आणि त्या फॉरेनच्या बाईला हाफ चड्डीवालेला तिला नवल लागतं. अरे हे महिलाही नाचतात, वारकरी नाचतात. एवढे फाटके तुटक्या कपड्यातले वारकरी, एवढा आनंद, हाऊ हॅपी, एवढा कशाचा आनंद झालाय त्यांना काही कळत नाही. आणि ते आपल्या बॉयफ्रेंडला म्हणते वंडरफुल, वंडरफुल. तिला नवल वाटतं, आश्चर्य वाटतं, एवढा आनंद कसला. वंडरफुल. आमची ती गावठी बाई ऐकते आणि ती म्हणते बाबाने हे वंडरफुल नाही, वंडरफुल आहे. म्हणजे आमच्या देशातला सोहळा पाहण्यासाठी बाहेरच्या देशातल्या लोकांना आपला हेवा वाटतो. अशी आपली भारतीय संस्कृती आहे आणि ती आम्ही डोक्यामध्ये घेत नाही. ही खरी बिमारी आहे. बस मी तुम्हाला एवढं जाता जाता सांगतो. मला वाटतं वेळ संपत आलेला असेल, परंतु जाता जाता एवढं सांगतो, जीवनामध्ये फक्त शिकून आणि सवरूनच माणूस मोठा होऊ शकतो. म्हणून जीवनामध्ये शिकायचं, डिग्र्या कमी पडतील, जगायचं, आयुष्य कमी पडेल, हसायचं, आनंद कमी पडेल. दौडा असे कमनाची बाता फासा निखळून पडेल. परंतु मुलांनो, प्रयत्न इतका करा, अभ्यास इतका करा, त्या पांडुरंगाला, विठ्ठलाला, देवाला, त्या देवांना तुम्हाला देणं भागत पडेल, देणं भागत पडेल. बस जाता 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 सूर्यानं प्रतिप्रश्न केला. जाता जाता सूर्यानं प्रतिप्रश्न केला, माझ्या नंतर या जगाला कोण प्रकाश देत. ज्यावेळी चंद्र शरमला, मोठमोठे तारे शरमले, नरमले आणि एक पंथी समोर येऊन म्हणाली, प्रभू माझ्या परिणामी नक्की प्रयत्न करेल. त्याच वेळेला माझ्यासारख्या एका ध्येयवादी पत्रकारानं ठरवलं, 45 वर्ष पत्रकारिता केली, माझ्यासारख्या एका काजव्यानं ठरवला, कुठंतरी कानाकोपऱ्यात जाऊन लुकलुकेल, अज्ञानाच्या अंधाराला प्रकाशाचं अस्तित्व दाखवून थांबेल, दाखवून सरेल. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी मुलांनो माणसाला आत्मविश्वास हवा आणि तो आत्मविश्वास मिळवण्यासाठी मुलांची संभाजीराजे आणि बघा टाळ्या वाजवा. संभाजीराजे आणि राजाराम आणि येसूबाई आणि पेडकर आणि मुलींना शिक्षणाची संधी नामाची मुलांना काहीच माहित नाही. मुलींना फक्त राजरत्न. बघा यशवंत आणि राजरत्न या मुलीनं सांगितलं. अहो जे आपल्याला माहिती पाहिजे फक्त मिळालं, आम्हाला का नाही मिळालं. तर आता तुम्हाला माहित असलेला तुमच्या आवडीचा एक प्रश्न विचारतो. सल्ले, सध्या वर्षा, लंगडी. बघा तिन्ही नावं सांगितली या मुलांनी. मला सांगायच्यासाठी फक्त अर्ध्या टाळ्या वाजवत, अर्ध्या. आता मला आपल्याला असं सांगितलेलं आहे, जो मुलगा हरिपाठ पाठ करील त्याला 5 मुलांना पुस्तकं मिळणार आहेत. कोण कोण करणार आहे हरिपाठ? वर्णे या 2 विषयांवर, शब्दांवर त्यांनी आपलं प्रबोधन केलेलं आहे. शिक्षण तुम्हाला शाळेत मिळतच, पण आयुष्यात सावरायचं कसं ह्या अशा कार्यक्रमातनं तुम्हाला मिळत असतं. कारण जर शिकलं तर शहाणपण येतं असं नाही. शहाणपण या सगळ्या गोष्टींनी आपल्या अंगात मुरत असतं. आणि म्हणूनच आज ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, मोबाईल जास्त वापरायचा नाही, आईवडिलांना नमस्कार करायचा, ह्या सगळ्या गोष्टी, आणि मुख्य म्हणजे हरिपाठ पाठ करायचा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे. आणि आपल्या आजच्या पाहुण्यांना तुम्ही वचन द्यायचं आहे की आम्ही याप्रमाणे वागून पुढं आयुष्यात मोठं काहीतरी होणार आहे. राष्ट्रपती होता नाही आलं तर निदान पती तरी होणार आहे, अशी ग्वाही द्यायची आहे. आणि आजच्या कार्यक्रमाचं सुंदर असं मार्गदर्शन श्री ज्ञानेश्वर महाराज, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज यांनी केलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. आणि मुख्याध्यापक श्री डुबल सर यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा.
ठिकाणी थांबवायचं आहे. आता सांगितलं मोठी सुट्टी होणार आहे. येत्या शनिवार